ढोल ताशाच्या गजरात, डीजेच्या आवाजात, फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामचंद्र की जय या जय घोषाने सावळ विहीर परिसर दणाणलाय। 22 जानेवारी या दिवशी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार। या कारणामुळे भारत देशात आजचा दिवस हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होत आहे। सावळी विहीर परिसरातही श्रीराम मंदिराची पूजा अर्चा करण्यात आली। सकाळी श्रीरामांची पूजेनंतर 9 वाजे दरम्यान मिरवणूक काढण्यात आली। नगर मनमाड रोड ते सावळी विहीर गावातील दोन्ही बाजूने रस्त्यावर रांगोळी टाकून ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य अशी रथ मिरवणूक काढण्यात आली। श्रीराम, सीता व हनुमानची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। संपूर्ण गावामध्ये भगवे झेंडे लावण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, सोमय्या हायस्कूलचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, बचत गट, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रभू श्रीरामांचा जयघोष करत नगर मनमाड रोडने ते सावळी विहीर गाव व परिसरात भव्य अशा मिरवणुकीमध्ये सामील झाले होते। यामध्ये काही शालेय विद्यार्थ्यांच्या हातात लेझिम, पथक, टाळ होते। श्रीरामांच्या जय घोषाने नगर मनमाड परिसरही दणाणून सोडण्यात आला। यावेळी सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायतीच्या वतीने मोठे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जपे, उपसरपंच विकास जपे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब जपे, रमेश आगलावे, कैलास सदाफळ, गणेश आगलावे, गणेश कापसे, पत्रकार राजेंद्र दुंबळे, पोलीस पाटील वाघमारे, किरण आगलावे, भारत आगलावे, विक्रम आगलावे, सचिन भैरवकर, अनिल वाघमारे, संजय जपे, सुनील जपे, रवींद्र गायकवाड, भरत दोडिया, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम मंदिरामध्ये कीर्तनानंतर आरती करण्यात आली व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला। आलेल्या सर्व राम भक्तांनी या महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुंबले, शिर्डी, अहमदनगर। जितेंद्र भांबरे, आपल्या भारत देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरी केला जात आहे। सगळीकडे सडा, रांगोळी, फटाके या माध्यमातून सर्वजण आपला आनंद व्यक्त करत आहेत। तर आम्हीही प्रभू श्रीरामचंद्रांची एक प्रतिकृती साकारून आमचा आनंद व्यक्त केलेला आहे। आजच्या या शुभ दिवशी सर्व भारतीय सुखी समाधानी राहो अशी प्रभू श्रीरामचंद्र प्रार्थना। जय श्रीराम। रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी असं भव्य दिव्य असं मंदिर अयोध्येमध्ये उभारलं आणि आज संपूर्ण देशामध्ये आज रामाची मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात चालू आहे। 12:15 दरम्यान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। सावळी गावामध्ये सगळ्या शाळेंची मुलं हजारोंच्या संख्येने आम्ही मिरवणूक काढली आणि मंदिरात सगळ्यांना भजन, कीर्तन, रामाचं पठण करून आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। मी आज या सोहळ्याचा सरपंच म्हणून साक्षीदार आहे। माझं भाग्य समजतो की मला या सोहळ्यानिमित्त सरपंच या नात्याने याला पुढाकार घेऊन माझे सगळे गावकरी मंडळी, बाळासाहेब असतील, रमेश पाटील असतील, कैलास असतील, आशिष असेल, गणेश आंदोलन, संविजते असेल, गणेश कापसे असेल, कैलास पैसे असतील, संतोष पैसे असतील, नंतर आमचे शिरोळे असतील, ढवळे असतील, नंतर भैरवकर असेल, सचिन, या सगळ्यांनी मोलाची साथ दिली आणि कार्यक्रम आम्ही सर्वांनी एकजुटीने पूर्णपणे पूर्णत्वास नेला। याबद्दल सगळ्या गावाचे मी आभार मानतो। धन्यवाद।